विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मॉक टेस्ट द्यायच्या आहेतच. मॉक टेस्ट द्याव्या लागतीलच. मॉक टेस्ट दिल्यानंतरच स्कोर इम्प्रूव्ह होतोय. पण हे करत असताना रोज मला मॉक टेस्ट द्यायचे मग मी रिव्हिजन कशी केली पाहिजे? पडलाय तुम्हाला हा प्रश्न? याचं उत्तर मी नक्की देणार आहे या व्हिडिओमध्ये किंवा त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवतोय. पण सुरुवातीला एक इम्पोर्टंट अनाउन्समेंट करायची आहे. या रविवारी 9 तारखेला म्हणूया आपण, मी कोल्हापुरात तुम्हाला भेटण्यासाठी येतोय. ओके. पण काय माहितीये का, हा नंबर मी दिलाय कुलकर्णी सरांचा. यांना तुम्ही कॉल करा. आता कोल्हापुरातून बरीचशी मुलं मला फॉलो करतात मला माहिती आहे. मला एक रिक्वेस्ट करायची आहे तुम्हाला, की तुम्ही ठीक आहे साठी तर मी आहे तुमच्या बरोबर. पण जी मुलं आत्ता ज्यांनी 10वी ची परीक्षा दिली आणि ती 11th मध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी ना, अतिशय इम्पोर्टंट अनाउन्समेंट मी करतोय कोल्हापुरातल्या मुलांसाठी, की आम्ही कोल्हापूरमध्ये ब्रांच एक सुरू करतोय. यावर्षी फक्त 11thच्या मुलांना ॲडमिशन्स असणार आहे. फक्त एम-एच-टी सी-ई-टी घेतलं जाणार आहे. टार्गेटेड म्हणूया आपण आणि रिझल्ट लागणारच आहे चांगला लक्षात घ्या. मग मी गाईड करण्यासाठी कोल्हापूरमध्ये येतोय. नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. या नंबरवर प्रायोर तुम्ही अपॉइंटमेंट घ्या आणि नक्की आपण भेटूया. बरं, साठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल, मला भेटायचंय, मी आहे तुमच्यासाठी. अगदी सकाळपासून दुपारी 3-4 वाजेपर्यंत मी कोल्हापुरात असणार आहे. मग भेटूया नक्की. पण मी सांगितल्याप्रमाणे कुलकर्णी सरांना कॉल अगोदर करा बरं का लक्षात घ्या. आणि इतके कॉल येतात ना, इतके कॉल येतात, की लक्षात घ्या, की समजा तुम्हाला नंबर एंगेज लागत असेल, तर आम्ही स्वतःहून तुम्हाला कुलकर्णी सर रिटर्न कॉल नक्की करतील. ओके. चला आता मेन मुद्द्यावर येऊया आपण, की मॉक टेस्ट व्हर्सेस रिव्हिजन. काय केलं पाहिजे? माझं सोल्युशन नीट ऐका. आज 3 एप्रिल आहे. ओके. आणि आज आपली फुल लेंथ टेस्ट आहेच. ओके. ही फुल लेंथ टेस्ट देऊ का रिव्हिजन करू? माझा अजून प्रॉपर अभ्यास झालेला नाहीये. त्यामुळे मी काय फुल लेंथ टेस्ट देणार नाहीये. असे 90% मुलं करतायत. 90% मुलं टेस्ट देत नाहीयेत. मी कितीतरी वेळा राजवंत सरांचं पण नाव घेतलंय फिजिक्सवाला, फिजिक्स शिकवतात ते सुद्धा. कितीतरी वेळा त्यांनी पण सांगितलंय, टेस्ट दो." म्हणजे ते म्हणले, "गला सूख जाता है बोलकर की टेस्ट दो." टेस्ट शिवाय होणार नाहीये. बरं, आता एक लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही टेस्ट देणार आहे ना, ही फुल लेंथ टेस्ट, अरे त्यात 150 क्वेशन्स आहेत रे बाळांनो. 50 क्वेशन फिजिक्सचे आहेत, 50 क्वेशन केमिस्ट्रीचे आहेत आणि 50 क्वेशन हे मॅथ्सचे आहेत. आहेत की नाहीत? मग हे जेव्हा तुम्ही केमिस्ट्रीचे 50 प्रश्न कराल ना, त्यात समजा एखादा क्वेशन आहे इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर. करा की त्याची रिव्हिजन. ती कन्सेप्टच बाजूला करा. परत बघायची वेळ लागली नाही पाहिजे एवढा अभ्यास करायचा ह्या फुल लेंथ टेस्टला. समजा त्यात मॅग्नेटिक मोमेंटचा क्वेशन आहे. करा की परफेक्ट तो. अंडर रूट एन इंटू ब्रॅकेट एन प्लस 2 कशाला सारखं परत त्याची रिव्हिजन करायला पाहिजे? एकदाच करा. म्हणजे मला मुद्दा काय सांगायचा आहे तुम्हाला, हे 50 प्रश्न ही तुमची रिव्हिजन आहे. एक तर म्हणजे मॉक टेस्ट पण होणार आहे. आपल्याला टाईम मॅनेजमेंटची पण प्रॅक्टिस होईल. आणि जर हे नाही केलं, तर काय होतं सांगतो, 90% मुलं टेस्ट देतच नाहीयेत आणि 10% जे देतायत ना, तेच टॉपर्स आहेत. हो, मी तुम्हाला किती वेळा पुन्हा देतो एक्झाम्पल, पुन्हा देतो. नवीन मुलं आहेत भरपूर. दररोज शेकडो मुलं आपल्या ॲप काय आपल्या YouTube चॅनलला जॉइन होतात लक्षात घ्या. मला उदाहरण द्यायचंय स्टुडंट ए, स्टुडंट बी. माझेच दोन्ही ऑफलाईन स्टुडंट आहेत. स्टुडंट बीला म्हणूया आपण फक्त 69% 10वी मार्क होते. ह्याला उलटं 96 होते. समजून घ्या थोडंफार इकडे-तिकडे असतील. स्टुडंट बी मात्र प्रत्येक मॉक टेस्ट देत होता. प्रत्येक मॉक टेस्ट तो देत होता लक्षात घ्या आणि छानपैकी कमी मार्क असले तरी त्याच्यावर तो एनालिसिस करत होता. ते पॉइंट्स क्लिअर करत होता. पण स्टुडंट एला मात्र ना भीती वाटायची. मी 10वी पासून टॉपर आहे. मी लहानपणापासून टॉपर आहे. ओके, मग मला रिझल्ट कमी आला तर लोक काय म्हणतील, बाकीचे काय म्हणतील? हा मेन प्रश्न आहे, की माझा स्कोर कमी आला तर? लढाईच्या अगोदरच हार मानतायत मुलं. आणि या स्टुडंटनं जास्त मॉक टेस्ट दिल्या नाहीत. दुर्दैवानं बरीचशी मुलं अशी करतात. एंड रिझल्ट काय झाला मी तुम्हाला सांगू का? की या स्टुडंटला 96 पर्सेंटाइल पडले. ओके. हां, 96. हां, ऑलमोस्ट उलट झालं लक्षात घ्या. पण या आमच्या टॉपर स्टुडंटला मला न ऐकल्यामुळं कायम घाबरून 93 पर्सेंटाइल मिळाले. हां, हे फेल्युअर आहे. हे फेल्युअर आहे लक्षात घ्या. हे नकोय मला यावर्षी. मला स्ट्रिक्टली ही गोष्ट तुम्हाला सांगावी लागणार आहे, की द्यायचीच आहे टेस्ट लक्षात घ्या. मॉक टेस्ट द्यायल्याशिवाय होणारच नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं 3 तारखेची आज मॉक टेस्ट आहे. पुन्हा 5 तारीख, 7 तारीख, 9 तारीख. आता मला 11 तारीख. मला पुढचं आठवत नाहीये मी 13 किंवा 12 म्हणलो. पण मला 11 तारखेनंतर 12, 13, 14, 15, 16 तारखेपर्यंत रोज टेस्ट द्यायचे म्हणजे आजची टेस्ट पकडून टोटल 10 टेस्ट होणार आहेत. मग फिजिक्सचे 500 प्रश्न, केमिस्ट्रीचे 500, मॅथ्सचे 500 प्रश्न आणि 5 तारखेपर्यंतच्या पासूनच्या टेस्ट आहेत ना, मी स्वतःहून त्यातले क्वेशन जाणून-बुजून चेंज करणार आहे. जे क्वेशन डिफिकल्ट वाटतात असेच घेणार आहेत. थोडाफार स्कोर कमी जास्त दिसेल तुम्हाला, घाबरून पण जायचं नाहीये, पण तुम्हाला फक्त ते रिवाईज करायचंय.
मग एवढं केलं ना, गॅरंटीने सांगतो ह्याच्या अगोदरच आपल्या 5 का 6 फुल लेंथ टेस्ट झालेत. ह्या पुन्हा 10 म्हणजे 16 टेस्ट झाल्या. 15-16 टेस्ट म्हणजे जोक नाही, लक्षात घ्या. रिझल्ट लागणारच आहे. म्हणजे मॉक टेस्ट हीच रिव्हिजन आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. ओके. बरं, अनाउन्समेंट केली. 9 तारखेला भेटूयाच कोल्हापूरमध्ये. मी खूप उत्सुक आहे. मला माहिती आहे जास्तीत जास्त मुलं भेटायला या. अपॉइंटमेंट घेऊन आपण प्रॉपर टाईम मॅनेज करूया आणि सगळ्यांना सांगतोय मॉक टेस्ट द्या. तुम्हाला रिझल्ट चांगला दिसणार आहे, गॅरंटीनं सांगतो. आता गॅरंटी म्हणजे काय प्रकार आहे माहितीये का? तुम्ही केला रिझल्ट तर गॅरंटी. नाहीतर नुसतंच अभ्यास करून मॉक टेस्ट दिला, तर ती गॅरंटी लक्षात घ्या. कळलं का? नाहीतर काय केलंच नाही, नुसतं मॉक टेस्ट देतोय, गोळ्या मारतोय, झाला का स्कोर इम्प्रूव्ह? नाही होणार. मग आता पॉइंट लक्षात आला तुमच्या. देऊया मॉक टेस्ट. ऑल द बेस्ट.